नमस्कार. आज एका नवीन विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे. विषयाचं शीर्षक आहे, तो मला सोडूनही देत नाही आणि स्वीकारतही नाही. बेंचिंग अर्थात इमोशनल ट्रॅप म्हणजेच भावनिक सापळा. काल माझ्या क्लिनिकमध्ये एक 17 वर्षांची मुलगी आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मॅडम, कसं सांगू, खूप तगमग होते हो जीवाची. तो म्हणतो की मी त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे, पण आठवडाभर मेसेजही करत नाही. मी मेसेज केला तर उत्तर उशिरा येतं, पण इन्स्टावर मात्र तो सतत ॲक्टिव्ह असतो. मग अचानक एक दिवस मिस्ड यू म्हणतो आणि मी पुन्हा सगळं विसरून त्याच्यावर विश्वास ठेवते. चूक माझी आहे का? मी तिला फक्त एक प्रश्न विचारला, तू त्याचा चॉईस आहेस की ऑप्शन? तेव्हा ती शांत झाली, कारण उत्तर तिच्याकडे आधीपासूनच होतं. मित्रांनो, आज बरीच मुलं-मुली याच भावनिक गोंधळातून जात आहेत. सकाळची सुरुवात फोन चेक करून आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं काम फोन पाहणं. रिप्लाय आला का? सीन झालं आहे का? ऑनलाईन आहे का? मग माझ्याशी बोलत का नाही आहे? मग स्वतःला समजवायचं, कदाचित बिझी असेल, कदाचित मी जास्त विचार करते आहे, थोडी अजून वाट पाहते. पण दुसऱ्या दिवशी अचानक एक मेसेज, हे काय करतेस? आणि मग पुन्हा आशा, हसू, स्वप्न आणि पुन्हा काही दिवसांची शांतता. मुलांनो, ही लव्ह स्टोरी नाही, तर हा आहे एक इमोशनल ट्रॅप. हा एक भावनिक सापळा आहे. यालाच मानसशास्त्रामध्ये बेंचिंग म्हणतात. म्हणजे समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे सोडतही नाही आणि पूर्णपणे स्वीकारतही नाही, कारण तिला माहीत असतं की ही व्यक्ती माझ्यासाठी थांबेल. मग तुम्ही थांबता, एका मेसेजसाठी, एका कॉलसाठी, एका सॉरीसाठी, एका खोट्या आशेसाठी. पण या सगळ्यात सर्वात जास्त कोण हरतं माहिती आहे का? तुम्ही स्वतः. तुमचं स्वतःचं हसू, तुमचा अभ्यास, तुमचा वेळ, तुमचं काम, तुमचं लक्ष, तुमची झोप, तुमचा आत्मविश्वास आणि हळूहळू तुमचा स्वाभिमानही. मग तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता. माझ्यातच काही कमी असेल का? नाही, तुमच्यात काही कमी नाही. लक्षात ठेवा, एखादा माणूस कधीकधी बिझी असू शकतो, उशिरा उत्तर देखील देऊच शकतो नक्कीच. पण जर नेहमीच तुम्हाला वाट पाहावी लागत असेल, नेहमीच तुम्ही प्रयत्न करत असाल आणि नात्यात स्पष्टतेपेक्षा गोंधळ जास्त असेल, तर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच प्रेम आहे की मी फक्त कोणासाठी ऑप्शनसारखी वापरली जाते किंवा वापरला जातो आहे? कारण ज्याला तुमची किंमत माहीत असते, तो तुम्हाला गोंधळात नाही ठेवत. तो तुमच्या भावना नाही दुखावत, तुम्हाला वाट पाहायला नाही लावत, उलट तुम्हाला विश्वास देतो. म्हणून मित्रांनो, प्रेमासाठी स्वतःला हरवू नका. कोणाच्या एका मेसेजवर तुमचा आनंद अवलंबून राहू देऊ नका आणि कधीही कोणाच्या आयुष्यातील बॅकअप प्लॅन बनू नका. कारण तुम्ही ऑप्शन नाही आहात हो, तुम्ही प्रायोरिटी होण्यासाठी पात्र आहात. लक्षात ठेवा, जिथे सतत गोंधळ असतो ना, तिथे प्रेम कमी असतं आणि भावनिक खेळ हा जास्त असतो. आणि जो तुम्हाला खरंच जपतो ना मनापासून, तो तुम्हाला कधीही वेटिंग लिस्टवर ठेवत नाही. तेव्हा कृपया बेंचवर बसू नका, प्रायोरिटी बना. धन्यवाद.